हाय, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे. तर आज आपल्याला एका मुद्द्यावरती मला तुम्हाला बोलायचं आहे. अभ्यासाच्या व्यतिरिक्त आहे पण अभ्यासाशी कनेक्टेड आहे. मुद्दा हा आहे की शिकवण्यातून रिव्हिजन होते का. म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट केले ना, तुम्हाला मी प्रत्येकाला सजेस्ट करतो, सुचवतो की मित्रांनो तुम्ही काय करा, तुम्ही जो अभ्यास करताय ना तो अभ्यास तुम्ही दुसऱ्याला शिकवा. या शिकवण्यातून काय होतं तर ऑटोमॅटिक तुमची रिव्हिजन होते आणि रिव्हिजनचा सगळ्यात बेस्ट मार्ग जो आहे तो शिकवणे आहे. कसं तर समजा आता मी तुम्हाला कधी शिकवू शकतो, ज्या वेळेला तो मुद्दा किंवा ती कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात बसली असेल, मला ती एकदम परफेक्टली समजली असेल, तर त्यावेळेलाच मी तुम्हाला शिकवू शकतो. याचा अर्थ असा की मग तुम्हाला पहिल्यांदा अभ्यास करत असताना तो मुद्दा जो आहे तो समजून घ्यायचा. स्वतःला समजून घेतल्यानंतर पुस्तक बंद करून त्याच्यामधील जे महत्वाचे मुद्दे आहेत ते रिकॉल करायचे आहेत, कारण तेच मुद्दे असतात प्रश्न तयार करण्यासाठी. ते मुद्दे रिकॉल करायचे आहेत, त्याचे पॉइंट्स काढायचे आहेत आणि ते काढलेले पॉइंट जे आहेत ते न बघता सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि यालाच आपण रिव्हिजन म्हणतो. फक्त हे न बघता सांगण्याचा जो प्रकार आहे त्याला शिकवणे म्हणतो. त्यामुळे तुम्हाला जर रिव्हिजन करायची असेल कोणत्याही विषयाची तर त्याच्यावरचा सगळ्यात बेस्ट मार्ग जो आहे तो कोणता आहे तर शिकवा. जास्तीत जास्त मुलांना शिकवा. आता शिकवणं म्हणजे काय आहे तर युट्यूब वरतीच येऊन शिकवणं आहे का, काही नाहीये. 8वी 9वी 10वीची तुम्ही पुस्तकं वाचताय, महाराष्ट्र स्टेट बोर्डाची असतील किंवा एनसीईआरटीची असतील, सीबीएसईची, तर ती पुस्तकं वाचत असाल तर ती पुस्तकं त्या जी काही मुलं आहेत 8वी 9वी 10वीची त्यांना गोळा करा, त्यांना शिकवा. आता समजा एखादा मुद्दा तुम्ही समजून घेतलेला आहे, तुमच्या प्रॉपर लक्षात आहे, तो जर मुद्दा तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकला, मांडू शकला, आणि हे मांडल्यानं सगळ्यात जास्त कुठं समजतं तर लहान मुलांना तुम्ही शिकवल्यानंतर ते समजतं. तुम्ही अभ्यास केलेला मुद्दा जर त्या लहान मुलाला समजत असेल, त्याला शिकवल्यानंतर त्यावेळेला तुमचं जे एक्सप्रेस करण्याचं जे नॉलेज आहे ना, शिकवण्याचं नॉलेज म्हणतोय, ते खूप चांगलं झालेलं असतं. हे भविष्यामध्ये पण फायदेशीर ठरू शकतं. उद्या तुम्ही अधिकारी झाल्यानंतर काही मुद्दे असतील, काही टॉपिक्स असतील, त्याच्यावरती तुम्हाला डिस्कशन करायचं असतं, त्याच्या मीटिंग्स वगैरे घ्यायच्या असतात. एकदम शॉर्ट मध्ये पण टू द पॉइंट तुम्ही काय करणार आहे, त्यांना समजून सांगणार आहे. इंटरव्ह्यूसाठी पण याचा फायदा होऊ शकतो आणि त्याच्या अगोदर आपल्याला रिव्हिजनसाठी पण फायदा होऊ शकतो. त्यामुळे जो अभ्यास करताय तो अभ्यास पहिल्यांदा समजून घ्या आणि तो अभ्यास दुसऱ्यांच्या समोर मांडताना तो मुद्देसूद असावा, हे मात्र लक्षात ठेवा. आणि हीच तुमची काय असते, रिव्हिजन असते. आणि त्या संदर्भात छोट्या छोट्या नोट्स काढा तुम्ही आणि त्या नोट्स फक्त परत रिवाइज करायच्या आहेत. आठवड्यानंतर रिवाइज करा, त्याच्यानंतर 2 आठवड्यानंतर करा, 1 महिन्यानंतर करा. अशा 2, 3, 4 रिव्हिजन एकदम व्यवस्थित करा. ऑटोमॅटिक ते मुद्दे तुमच्या लक्षात राहतील. त्यामुळे कोणालाही शिकवणे म्हणजे टीच करणे हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. कशाच्या बाबतीमध्ये, लक्षात राहण्याच्या बाबतीमध्ये आणि रिव्हिजनच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, मी तर थांबतो. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, कारण हा ग्रुप काय आहे तुमचा आहे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.